आम्ही नवीन पण कधी केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही। जिलेबियन फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात आज मनसेचं आंदोलन। संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत 12 वाजता दादरमध्ये आंदोलन होणार। मनसे आईएस नाबर विद्यालयात सही मोहीम राबवणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक। हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक संघटनांकडून विरोध। भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेना गटप्रमुखांचा निर्धार मेळावा। अरविंद सावंतांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। परळमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार मेळावा। वारीमुळे रस्ता जाम होतो, मात्र आम्ही नमाज पडल्यावर तक्रारी करतात। अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य। विधानामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता। अबू आझमींच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू। राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। मुंबईतील दादर शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी। मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर। हिंदू धर्मरक्षक असा बॅनरवर उल्लेख। शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। तर शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, कोकाटेंचं स्पष्टीकरण। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आज दिल्ली दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता। महत्त्वाच्या बैठकीसाठी बावनकुळे दिल्लीला जात असल्याची माहिती। विधानसभेतील पराभवाचं खापर काँग्रेसनं भाजपा आणि आयोगावर फोडलं। जनतेसमोर खोटं मांडण्याचं एकमेव काम काँग्रेसकडे शिल्लक। काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला भाजप मंत्री विजय चौधरींचं उत्तर। एअर इंडियाच्या विमानातील आणखी एक तांत्रिक बिघाड उघड। दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या बोईंग 787 मध्ये तांत्रिक बिघाड। अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी 1 जून रोजीची घटना। धडकी भरवणाऱ्या प्रकारानंतरही विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरलं। शेअर बाजारात जवळपास 690 अंकांची घसरण। दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार 690 अंकांनी कोसळला। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये। कच्च्या तेलाच्या किमतीत 3% वाढ। अमेरिकेनं इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती। रेखाचित्र जारी केले ते नव्हे तर दुसरेच दहशतवादी। एनआयए तपासातून माहिती उघड। दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली 2 जणांना अटक। सूत्रांची माहिती। एसटी महामंडळाच्या आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार। प्रताप सरनाईक दुपारी 12:30 वाजता श्वेतपत्रिका जाहीर करणार। देशातील 4 राज्यांमध्ये 5 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल। पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केरळमध्ये झाली होती पोटनिवडणूक। विद्यमान आमदारांच्या निधनामुळे गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये पोटनिवडणूक। गोंदियाच्या सालेकसा आमगावमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी। 100% भाजप उमेदवार निवडून आणू। निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय पुराम यांचा विश्वास। नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून फडणवीस संतप्त। मुख्यमंत्री फडणवीस गडकरींकडून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी। नागपुरात सतत वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी। कवी हेमंत दिवटे राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार। हिंदी सक्तीच्या निषेधात राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार। 2021 साली हेमंत दिवटे यांना कवी केशवसूत पुरस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नवीन इमारती मिळाव्यात। आमदार आमशा पाडवी यांची मागणी। आमशा पाडवींची दादा भुसे आणि माणिकराव कोकाटेंकडे ही मागणी। शोभा बच्छावांच्या उपस्थितीत धुळ्यातील एमआयडीसी उद्योजकांची बैठक। अनुपस्थित अधिकाऱ्यांचा शोभा बच्छाव यांच्याकडून समाचार। बैठकीत धुळे, नरडाणा, बाभळे एमआयडीसीचा आढावा। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकाच तालुक्यातील 5 उमेदवार रिंगणात। जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान तालुक्यात भाजपात बंडखोरी। नवी मुंबईतील कामोठे परिसरात हिट अँड रन मध्ये धुंद कार चालकाची महिलेला धडक। कार पार्किंगमधील वाहनांनाही धडकली। घटना सीसीटीव्हीत कैद। जखमी महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू। सांगली कोल्हापूर मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक। रामलिंग फाटा हातकणंगलेजवळ भीषण अपघात। अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू। चर्चगेट विरार लोकलमधील 2 महिलांमध्ये हाणामारी प्रकरण। रेल्वे पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल। दोन्ही महिलांच्या आरोपांनंतर दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा। इचलकरंजीतील 2 सावकारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सावकाराला पैसे परत देऊन गाडीची परस्पर विल्हेवाट। मालवाहतूक गाडीची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा।